जे पण आजी आजोबा जर इथे ऐकत असतील ना, कुठलंही वयाचं नातवंड असू देत, तुम्ही प्रेम करा, तुम्ही खूप काळजी घ्या, तुम्ही जीव लावा, पण तुम्ही त्यांना बिघडवून ठेवताय जर तुम्ही त्यांना अति लाड करताय किंवा अति प्रेम करताय. प्रेम म्हणण्यापेक्षा खूप प्रोटेक्ट करतोय आपण, की नको आज बाहेर असं आहे, नको आज बाहेर तसं आहे. मला त्यांना सगळ्यांना विचारायचंय, आजी आजोबाच नाही, काही पालकही या सेक्शन मध्ये आहेत, की खरंच आपण आयुष्यभर असणार आहे का त्या मुलांसोबत? असावं हे प्रत्येकाची इच्छा आहे, प्रत्येकाची. मग ते आई वडील आज आपण सिग्नलवर पण बघतो, त्यांना जन्म दिलेले असतील किंवा खूप मोठ्या महालात जन्म दिलेलं ते बाळ असेल, प्रत्येकाला वाटतं की मी माझ्या बाळासोबत किंवा मी माझ्यातनं एक जीव निर्माण केला, त्याच्यासोबत आयुष्यभर असावं. पण आपण राहू शकतो का? नाही राहू शकत. निसर्ग आहे, नाही माहिती कधी काही होईल. मी या केसमध्ये, या फेजमध्ये ज्यावेळेस जसं तुम्ही म्हणालात की इतकं डिजिटल वर्ल्ड आहे किंवा या सगळ्या गोष्टी आहेत, मग आता काय काळजी घ्यायची? तर सगळ्यात पहिली गोष्ट, जर जसं फेअर राहणं आहे की तू नाही करायचंय तर ते आपण पण नाही करायचंय. दुसरी गोष्ट, हे का करू नको, तर त्याला व्यवस्थित काय कर हे सांगायचंय. खूप गोष्टी आहेत, खूप गोष्टी आहेत. कदाचित आजकाल लकी आहोत, हे जनरेशन खूप लकी आहे की खूप गोष्टी आहेत करण्यासारख्या ज्या खरंच आपण करू शकतो आणि हे नेसेसरी आहे. आणि मग या फेज मध्ये ज्या वेळेस कुठलेही आजी आजोबा असेल किंवा कुठलेही ते आई वडील असतील, तर त्यांनी सगळ्यांचा मोटिव्ह एकच असतो, पण सगळ्यांचं वागणं इतक्या वेगळ्या तऱ्हेला असतं. मग आजी आजोबांचं कुठेतरी असतं की आम्हाला नाही का 4 मुलं झाली, आम्ही सांभाळली ना, आम्हाला कळलं पण नाही काय झालं. मग तुम्हाला एक सांभाळायला एवढी नाकी नऊ आहे का आहे? कारण की तुमच्या काळी तुम्ही तुमच्या मुलांना मोबाईल देऊन जेवायला नाही लावलाय. बरोबर. तुम्ही तुमच्या मुलांना किंवा तुमच्या आई वडिलांनी मारू नको असं कधी नाही म्हटलंय, जे की आज कुठेतरी चूक त्यांची होतीये. आजी आजोबा विलन आहेत असं नाहीये, पण काही घरात खरंच ही गोष्ट आहे की आई वडील खूप छान काहीतरी न्यू एज पेरेंटिंग आपण म्हणतो की आजकालचा मुद्दा घेऊन पुढे जायला बघतात. पण मग असं असतं की अरे जाऊ दे ना, होत राहतं, आम्ही नाही केलंय का? आणि मग या सगळ्या स्थितीमध्ये खूप गोष्टी आपण मागे टाकत जातो.